इथं आपण बटाट्याच्या रस्सा भाजीची रेसिपी बघणार आहोत। जशी भाजी लग्नामध्ये करतात ना, सेम त्याच भाजीची ही भाजी तुम्ही चपातीसोबत, पुरीसोबत आणि भातासोबत पण खाऊ शकतात। त्या भाजीची रेसिपी आपण आज बघणार आहोत। तर मग मी तुम्हाला याचे साहित्य दाखवून घेते। इथे मी एक कांदा कट करून घेतलाय, 2 बटाटे शिजवून घेतलेत, एक टोमॅटो छोटं कट करून घेतलाय आणि इथं मी हे जे व्हाईट दिसते ते मी लसूण, अद्रक आणि खोबरं वाटून घेतलेलं आहे एकत्र। त्यानंतर मी जिरे घेतलेले आहेत, शेंगाचं कूट घेतलेलं आहे, लाल तिखट, काळं तिखट आणि हळद घेतलेली आहे आणि धण्याची पावडर घेतलेली आहे मी थोडीशी आणि थोडीशी चिमूटभर मी दालचिनीची पावडर पण घेतलेली आहे। तुमच्याकडे जर दालचिनीची पावडर नसेल तर तुम्ही दालचिनीचा तुकडा त्यामध्ये घालू शकता। आता मी इथं कढई ठेवत आहे गॅसवर, तर तुम्ही बघू शकता। पण ऐन वेळेस लायटरच बंद पडला वाटतं, लायटरला काय झालं माहीत नाही। योग्य टायमावर लायटर बंद पडला, अगदी छान टायमावर, हो ना। तर मी इथं आता काडीपेटीनंच लावून घेते आणि मी आता याच्यावरती कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये आपल्याला थोडंसं तेल ओतून घ्यायचं आहे। आपल्याला भाजीला किती तेल लागतं तेवढं तेल ओतायचं आहे, खूप जास्तही तेल घालायची काही गरज नाही। तेल गरम झाल्यानंतर लगेचच आपल्याला त्यामध्ये जिरे टाकून घ्यायचे आणि जिरे तडतडले की मग लगेचच आपल्याला हे खोबरं, लसूण आणि अद्रक वाटलेलं आहे ना, तेही याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि त्यालाही छान सोनेरी लालसर कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। अद्रक कच्ची नाही राहिली पाहिजे, अशा प्रकारे आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे लालसर होईपर्यंत। इथं तुम्ही बघू शकता आता हे खोबरं आणि लसूण लाल लाल व्हायला सुरुवात झालेली आहे। आता याच्यामध्ये मी घालणार आहे कांदा, कारण कांदा जर पहिला घातला म्हणजे हे भाजायच्या पहिलं तर पुन्हा लसूण आणि अद्रक भाजणार नाही, म्हणजे खोबरं वगैरे, म्हणून ते पूर्णपणे भाजल्याच्या नंतरच आपल्याला त्याच्यामध्ये कांदा टाकायचा आहे आणि कांद्यालाही आपल्याला खूप छान भाजून घ्यायचं आहे। थोडासा वेळ लागेल कारण त्याच्यामध्ये खोबरं पण आहे ना, तर थोडासा वेळ लागेल जास्ती, पण आपल्याला कांद्यालाही पूर्ण भाजून घ्यायचं आहे, कच्चं ठेवायचं नाही। आता कांदा पूर्ण भाजलेला आहे, लाल लाल झालेला आहे। आपल्याला याच्यामध्ये आता टोमॅटो घालून घ्यायचं आहे आणि टोमॅटो घातल्यानंतर पण आपल्याला खूप छान भाजायचं आहे। टोमॅटोलाही गळू द्यायचं आहे, पूर्ण मॅश झाला पाहिजे टोमॅटो, इथपर्यंत त्याला आपल्याला छान प्रकारे भाजून घ्यायचं आहे टोमॅटोला पण। आणि तुम्ही बघू शकता इथं मी उलटण्यानं पण टोमॅटोला थोडंसं मॅश करते आहे, कारण की ते टोमॅटो आताच मॅश झाले पाहिजेत, कारण पुन्हा आपण बटाटा घातल्याच्या नंतर ते मॅश होणार नाहीत आणि पगळणार पण नाहीत, फक्त शिजतील ते, म्हणून आपल्याला त्याला आता मॅश करून घ्यायचं आहे छान। थोडासा वेळ याला पण जास्त लागणार आहे, हीच मेन स्टेप आहे कांदा आणि टोमॅटो भाजायची। बाकी मसाले तर काय लवकरच भाजून जातील आणि कांदा आणि टोमॅटो भाजला की मग पुन्हा आपली भाजी 5 मिनिटांमध्ये रेडी होते। टोमॅटो आणि कांदा भाजायला जास्त वेळ लागणार आहे आपल्याला इथं। आणि तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे टोमॅटोसोबत म्हणजे त्याला भाजते कसं आहे, मी शिजवते कसं आहे, तुम्ही बघू शकता। आणि हीच जरा भाजी अशी की याला थोडेसे जास्त मसाले लागतात, नाही तर दुसऱ्या इतर भाज्यांना एवढे मसाले लागत नाहीत, तर ही मसाला भाजीच आहे ना त्यामुळं। तर तुम्ही आता यामध्ये मी घातलेलं आहे ते दालचिनी आणि धण्याचं पावडर घातलेलं आहे आणि त्यालाही मी छान भाजून घेते आता। त्यानंतर मी हे बाकीचे सगळे मसाले यामध्ये घालून घेते आणि त्यांनाही छान शिजू देते मी। थोडंसं मी पहिलं त्यांना तेलामध्ये भाजून घेणार आणि नंतर मी थोडंसं पाणी घालून परत त्यांना शिजवून घेणार, त्या मसाल्यांना आणि टोमॅटोला फर्स्ट ऑफ ऑल। आणि इथं मी आता थोडंसं पाणी घालते, तुम्ही बघू शकता। पाणी घातल्याच्या नंतर पण त्याला उलटण्यानं छान मॅश करून घ्यायचं आणि छान मसाला सगळा एकजीव होईल असं त्याला परतून घ्यायचं आहे, आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे। एक साधारणतः अर्धा कप टोटल पाणी घातलेलं आहे मी याच्यामध्ये आणि हा सगळा मसाला मधल्यामध्ये करायचा, कढईला चिटकू द्यायचा नाही, नाही तर साईडचा करपून जाईल आणि मधला शिजेल तेवढा। आणि इथं झाकण ठेवून एक 2 ते 3 मिनटासाठी आपल्याला मंद आचेवर शिजू द्यायचं, तर त्या मसाला हे पूर्ण शिजेल आणि त्याला छान तेल सुटेल। मग तेव्हा समजायचं की हा मसाला भाजीसाठी आपला रेडी झालेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला आता बटाटा घालून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे छान। आता बटाटा घातल्याच्या नंतरही आपल्याला भाजीला छान परतून घ्यायचं आहे। हे भाजीमध्ये मेन म्हणजे जे आहे ते भाजीला छान परतून घेणंच आहे, कारण मसाले जेवढे छान भाजतील तेवढी छान भाजी होणार आहे।
तर इथं मी बटाट्याला छान मिक्स करून घेतलेलं आहे आणि इथं मी विदाऊट पाणी घालणार तेच याला 5 मिनटासाठी परत मी शिजवून घेईन मंद आचेवर. लक्षात ठेवा की गॅस हा स्लोच असला पाहिजे. जास्त हाय फ्लेमवर तुम्ही शिजवलात तर भाजी खालून करपेल. आणि इथं मग मी नंतर याच्यामध्ये गरम पाणी घालते. थंड पाणी आपल्याला घालायचं नाही आहे भाजीमध्ये. हीच भाजी असो किंवा कोणतीही भाजी असो, शक्यतो आपल्याला भाजीमध्ये थंड पाणी घालायचंच नाही आहे, गरमच पाणी घालायचं. आणि इथं मी गरम पाणी करूनच घातलेलं आहे. पाण्याचं प्रमाण हे तुम्ही स्वतः ठरवू शकता, तुम्हाला कशा प्रकारची भाजी पाहिजे त्यावरून. जास्त पातळ पाहिजे असेल तर तुम्ही जास्त पाणी घालू शकता, कमी पाहिजे असेल तर कमी घालू शकता. आणि इथं कसं आहे, बटाट्याच्या भाजीमध्ये आपण जेवढं पाणी घालतो ना ते थोड्या वेळाच्या नंतर थोडं कमीच होतं, म्हणजे जास्त साठतं, कारण बटाटे सगळं पाणी ओढून घेतात ना. त्यामुळं आपल्याला जेवढं पाणी पाहिजे त्यापेक्षा थोडंसं जास्त घालायचं. आणि आता आपली भाजी रेडीच आहे. फक्त 5 मिनिटाला उकळू द्यायचं आपण आणि त्यानंतर भाजी आपली तयार झालेली आहे. तर तुम्ही ही भाजी करून बघा आणि मला नक्की सांगा की कशी झाली होती. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.